चांदीचा रथ, चांदीची पालखी, चांदीच्या पादुका, सोन्याच्या सोंगट्या. आम्ही आळंदीमध्ये असताना एका पुण्यातल्या सराफानं माऊलींना 2.25 किलोचा सुवर्णाचा मुकुट अर्पण केला. भजनाची विना माझ्याकडेच होती. 3ऱ्या वर्षाला भजन झालं, तो महाअभिषेक झाल्यानंतर पहिलं दर्शन यजमानाला आणि संस्थेच्या विद्यार्थ्याला. सुवर्णाचा मुकुट माऊलींच्या समाधीवरती, मुखवट्यावरती मी बघितला. माझं अंतःकरण भरून आलं, कंठ दाटला, नैने अश्रू लोटले. जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, दाराशी सोन्याचा पिंपळ पाहिला होता माऊली, पण आज तुमच्या मुखवट्या समोर 56 प्रकारच्या भोगाचं ताट. किती? 56 प्रकारच्या भोगाचं ताट. किती सुंदर दिसता माऊली तुम्ही. एक मन हसत होत आणि एक मन रडत होत. हयात असताना मुखात कुणी घास घातला नाही. हयात असताना जवळ कुणी येऊ दिलं नाही आणि आता जवळ यायला रांगा लागल्यात. हयात असताना कुणी घासाबद्दल विचारलं नाही आणि आता सोन्याचा घास पुढे मांडलाय. असताना कळाले नाहीत संत, असताना कळाले नाहीत. आज आम्ही सगळे ज्ञानेश्वरी सांगतो, सगळे ज्ञानेश्वरी सांगतो. सांगतो का पुढे ठेवतो हाय संशोधनाचा प्रश्न. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितली आमच्या जिल्ह्यात अहिल्यानगर निवासा पैस खांबाला बसून. भाद्रपद मास कपिला षष्ठी. माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली पण उपवाशी पोटानं. आम्ही पण ज्ञानेश्वरी सांगतो पण भरल्या पोटानं. नाही, त्याच्यावरतीच पोट भरतो.